कामठी तालुका स्थित पावनगाव येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरात होणाऱ्या कत्तलखान्याविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले होते। अनेक आंदोलने व निदर्शने करून देखील नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे। त्यामुळे संतप्त नागरिक निदर्शने करून सतत या कत्तलखान्याचा विरोध करत आहेत। तर 2 मार्च पासून पावनगाव येथील नागरिक आमरण उपोषणाकरिता बसलेले आहे। यात नागरिकांनी शहरात कत्तलखाना होऊ देणार नाही असा पवित्रा हाती घेतलाय। या संदर्भात पावनगाव येथील महिला सरपंच नेहा किरण राऊत व समस्त महिलांनी कत्तलखान्यासाठी मोजणी न करू देता विरोध केलाय। याबाबत नागरिकांनी शासनाकडे निवेदन दिले असून शहरात कत्तलखाना होऊ देणार नाही अशी जिद्द पकडली आहे। हे दुसऱ्यांदा जी मोजणीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, या भागातील सर्व जनतेचा कायम विरोध आहे। आम्ही या ठिकाणी कत्तलखाना होऊ देणार नाही शपथ काढली आणि त्यामुळे सरकारनं डिपार्टमेंटनं पर्यायी जागेची व्यवस्था करावी और इथे जो दिलेला आहे कोर्टाला की या ठिकाणी होणार, हा रहिवासी एरिया आहे। आमचा पहिलेपासून विरोध आहे आणि म्हणून नागरिकाचा कुठेही दोष नाही आहे। उलट नागरिकांना इतका त्रास होत आहे की मोजणीवाले आले की तुम्ही या। आज माझी कोर्टाला आणि सरकारला विनंती आहे, कोर्टामध्ये आम्ही आपला इंटरफेरन्स करणार आहोत। नक्की येणाऱ्या काळात गावकऱ्याच्या वतीनं त्या ठिकाणी वकील उभे होतील आणि ते आमची बाजू आहे कोर्टापर्यंत पोहोचवतील। मी सांगू इच्छिते की 11 तारखेला जी मोजणी झाली करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, त्यावेळेलाही पंचनामा आमच्या पक्षामध्ये गेला होता आणि आज 22 तारीख आहे। 22 तारखेला पुन्हा त्यांनी प्रयत्न केला आणि ते प्रयत्न त्यांच्या विफल ठरलेला आहे आणि पुन्हा त्यांनी ते वापस गेलेले आहे आणि पंचनामा पुन्हा आमच्या फेवरमध्ये गेलेला आहे। आणि सगळ्या महिला ज्या माझ्या गावातील महिला आहेत त्यांनी कालीचं रूप दुर्गेचे रूप घेऊन त्यांच्यावर चढले आणि त्यांना मोजणी करू दिली नाही। हे त्यांना सबक आहे की त्यांनी याच्यानंतर असं करण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे। आणि मी NMRDच्या प्रशासनाला विनंती करते का त्यांनी जिथे टाउनशिप लेआउट हे शांक्शन करून दिले, त्यांच्याकडून करोडो रुपये घेतले त्यांनी शांक्शन करून घेताना, तर तेच लोक इथं कसं काय कत्तलखाना देऊ शकतात? त्यांनाही किती त्रास होत आहे। इथं बुकिंग फेल होत आहे, तिथे बुकिंग नाही टाकत आहेत लोक, त्यांनाही त्रास होऊन राहिला। म्हणजे एका साईडला तुम्ही ते शांक्शन करून देता, आपले टाउनशिप वगैरे शांक्शन करून देता आणि त्याच्यानंतर एका साईडला तुम्ही कत्तलखाना करता। हे कसं जमतंय तुम्हाला? हे तुमची चूक आहे, त्यांना हे कळायला पाहिजे, प्रशासनाला हे कळायला पाहिजे ही चूक आहे। त्यांनी पर्यायी विकल्प शोधावा आणि इथून कत्तलखाना काढावा आणि आम्ही इथून होऊ देणार नाही। आमचा विरोध आहे, आजही आहे, उद्याही आम्ही कटून जाऊ मरून जाऊ पण इथं कत्तलखाना होऊ देणार नाही। सतयुगापासून या गाईचं महत्व काय, बैलाचं महत्व काय, इथं प्राणी मात्याचं महत्व काय, हे प्रत्येक सतयुगापासून त्रेतायुगापासून द्वापर युगापासून तर कलियुगापर्यंत हे गाईचं महत्व दिलेलं आहे। अरे मला म्हणायचं आहे की ज्यावेळेस या सतयुगामध्ये राक्षस खूप हे झाले होते, त्यावेळेस अनेक साधू संत त्या गायीनं आपल्या पोटामध्ये धारण केले आणि लपवून ठेवले, असं तिचं महत्व आहे। आणि ज्याला आपण शेतकरी पोशिंदा म्हणतो तशी पोशिंदा आमची गाय बैल आहे, कारण की दूध गाय देते आहे। आमचे शेतकरी शेतीमुळं बैलाच्या शेतीमुळं आम्हाला त्यांचा फायदा होतो आहे। अशा वेळेस जर या ठिकाणी जर कत्तलखाना होत असेल, स्लाटर हाऊस होत असेल तर निश्चित म्हणजे या ठिकाणी आम्हाला गाईला बैलाला न काटता आम्हाला काटावं पहिले, त्याच्यानंतरच इथं कुठल्याही प्रकारे इथं होणार नाही। आम्ही निश्चित सांगतो सरकार कुठंतरी शासन हे कुठंतरी कम पडलं आहे न्यायाधीशा पुढे की कागद देताना आमची विनंती आहे, राज्यपालाला विनंती आहे, राष्ट्रपतीला विनंती आहे। माननीय मोदी साहेबांनी कायदा सुद्धा केलेला आहे, त्या कायद्याच्या आधारावर कुठल्याही कामठी विधानसभा नको, नागपूर जिल्ह्यामध्ये कुठंही ही जागा नको आहे, तुम्हाला द्यायची आहे। महाराष्ट्र शासनाची अनेक जागा पडलेल्या आहे, सरकारच्या जागा पडल्या, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागा पडल्या, जंगल पकड तिकडे द्या, आमची मनाई नाही आहे। एवढंच माझी विनंती आहे। या पाहून गावातच नव्हे, कामठी विधानसभेमध्ये कुठल्याही प्रकारची स्लाटर हाऊस कत्तलखाना होऊ देणार नाही।